संदीप हरिदास मुसळे. मी संदीप हरिदास मुसळे, जिल्हा परिषद शाळा महोदय, तालुका जिल्हा वाशिम. मराठी कथा संग्रहामध्ये सायकल नावाची माझी कथा आहे आणि हाशमी नागराल ते लेखक आहेत. त्यांचे कथेला सुरुवात करतो. बाबा बाबा, या वाढदिवशी तरी मला सायकल मिळेल की नाही? हो रे बाळा, या वाढदिवशी तुला नक्की सायकल मिळेल. किसनने गणूच्या डोक्यावर हात फिरवून म्हटलं, काय बाबा, मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही असंच म्हटलं होतं, वाढदिवसाला सायकल देतो. अरे गणू, मागच्या वाढदिवसाच्या वेळेस आपली आजी आजारी पडली नव्हती का? तुझ्या सायकलसाठी जे पैसे जमा केलेले होते तिच्या आजारपणासाठी लागले, म्हणून तुला सायकल घेऊ शकलो नाही बाळा मी. एवढ्या बाहेर एका खाट्यावर, मोडक्या खाट्यावर आणि फाटक्या तुटक्या गोधड्यामध्ये झोपलेली किसनाची आई म्हणाली, अरे बाबा, मी अगदी काही दिवसाची पाहुणी नाही, माझ्यावर कशाला पैसे खर्च करतो? माझ्यावर जे पैसे खर्च करायचे आहे ते तू माझ्या गणेशच्या सायकलसाठी खर्च करणार. त्याला जर तू सायकल घेऊन दिली तर त्याचं समाधान म्हणजेच माझ्या आत्म्याला शक्ती मिळेल बाबा. किसना म्हणाला, ए आई, असं काही अभद्र बोलू नको बरं. तुला काय वाटतं, हा तुझा मुलगा गणूला सायकल घेऊन देणार नाही? बघ, या वाढदिवसाला सायकल घेऊन देतोच. ए गणा, स्वप्न पाहणं सोडून दे, सायकलचं स्वप्न पाहतोय तू? अरे हा माणूस, हा एवढा नाकर्ता माणूस आहे ना, याच्याकडनं काहीच शक्य नाही. तू झाला ना बाबा, एवढंच बस झालं, एवढंच करतो तो काय या माणसाचं आहे? या जगात, या घरामध्ये मी लग्न करून आली आणि माझ्या जीवनाचं सगळं वाटोळं करून टाकलं. या माणसाच्या नशिबात आली ना, माझं आयुष्याचं वाटोळं करून टाकलं. आता अर्थातच ही गणेशची आहे. गणेश, किसना आणि आजी या तिघालाही हे रोजचं झालेलं होतं. त्यामुळे गणेशनं काढलं पुस्तक, किसनानं आपलं शर्ट घातलं आणि कामावर गेला आणि मळकी सडकी गोधडी घेऊन आजी आपल्या डोळ्यात तोंडावर घेऊन तशीच झोपली. लगेच माझ्या तर मेलीच्या शब्दालाच किंमत नाही या घरामध्ये. माझे शब्द नुसते माती बोल आणि तनफन करत गणेशची आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला निघून गेली. किसना तसा अत्यंत सोजवळ माणूस. जरी तो साधा असेल, त्याचं शिक्षणही साधं होतं, त्याची नोकरीही साधी होती, त्याचा पगारही जेमतेम होता, रेल्वेला अपडाऊन करायचा तो. परंतु अशामध्येच किसनाचं मात्र त्याच्या गणूवर खूप प्रेम होतं. त्याचा पगार महिना अखेर पुरतच नव्हता, कारण 10 दिवसात पगार संपून जायचा. परंतु गणेशची आई 4 घरची जुनी मांडणी करायची, तिच्यामुळे तिच्या पैशातून उदरनिर्वाह चालायचा. तिकडे किसना रेल्वे स्टेशनवर गेला आणि रेल्वे स्टेशनच्या शेजारचं जे सायकलचं दुकान आहे त्या दुकानात पुन्हा गेला. म्हणाला, मालक, ही सायकल देऊ नका बरं म्हणाला, ही सायकल मला न्यायची आहे. मालक म्हणाला, अरे किसना, तुझीच सायकल आहे की, काही काळजी करू नको, मला देऊ, मी देतच नाही, तू पुन्हा पुन्हा काय सांगतो? किसना पुन्हा डोळे विचकून होते, नाही जरा आज मला ती घेऊन जायची संध्याकाळी. आणि किसना तिथून निघून जाते. दुकानदाराला त्याचा प्रामाणिकपणा फार आवडतो. दुकानदाराने त्याला अनेक वेळा म्हटलं, अरे घेऊन जा ना, सायकलच पाहिजे तुझ्या मुलाला, घेऊन जा, तुझ्याकडे येतील पैसे तसे दे मला. परंतु किसना गरीब होता, पण स्वाभिमानी सुद्धा होता. त्याला ते नको होतं. त्याने आता पैसे साठवायचा निर्णय घेतला होता. आज संध्याकाळी तो सायकल घेऊन जाणार होता. लगेच तो त्याच्या कामावर गेला. कामावर गेल्यानंतर दिवसभर त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. आज मला सायकल न्यायची, आज मस्त छान वाढदिवस करायचा. त्याचा पूर्ण दिवस हे स्वप्न पाहण्यात गेला. रेल्वेत बसला तो, परत निघाला. छान हवा येत होती, खिडकीच्या बाहेर हिरवगार वातावरण होतं, मंद संध्याकाळचा गारवा होता आणि त्या खिडकीमध्ये जसं काही डिस्प्ले लावला असं किसना स्वप्न पाहत होता. गणेश आनंदाने नाचत होता. त्याला लाल सायकल त्याच्या आवडीची घेऊन दिलेली. त्याची बायको छान औषध करताना, गणेश उड्या मारत आहे, छान केक कापत आहे, फुगे, असं संपूर्ण चित्र. म्हातारी सुद्धा तिकडून आनंदाने त्या किसनाचं मुलाला सायकल देऊन कौतुक पाहत होती. आणि टिकीट टिकीट असा आवाज आला. असा आवाज आल्याबरोबर किसनाच्या काळजाचा थरकाप उडाला. किसनाच्या अंगावर सर्र
संपला, रेल्वेचा पास संपला. आता करायचं काय? आणि जे पैसे जवळ होते त्याचा जर पास काढतो तर लेकराला सायकल मिळत नाही. आणि त्यामुळे त्याला एकदम चिंताग्रस्त झाला. एवढ्या टीसी जवळ आणि म्हणाला, चला तिकीट द्या. साहेब, आजच सकाळी पास संपला हो. अच्छा, म्हणजे तुम्ही बिना तिकिटावाले, चला काढा, 1000 रुपये दंड काढा, पटकन काढा. साहेब ऐका ना, माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे, आजच्या दिवस मला सोडा ना. अरे असे नाटकं करणारे लोक रोज आम्हाला सापडतात, अजिबात जमणार नाही, तू 1000 रुपये दंड भर. साहेब ऐका ना, साहेब प्लीज ऐका ना. अहो 15 वर्षापासून मी रेल्वेने जातो, 15 वर्षापासून रेल्वेने जातो, आजपर्यंत कधीही मी बिना तिकीट प्रवास केला नाही. पण ऐका ना, आज माझ्या गणूचा वाढदिवस आहे, आज फक्त मला सोडा ना. चल लवकर पैसे काढ. मला माझ्या कर्तव्यात जर हे करशील तू तर त्याच्यावर दुसरी केस टाकेल तुझ्यावर, पहिले जमा कर पैसे. साहेब ऐका ना, माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही हो. हे बघा माझ्याकडे पैसे आहेत, पण हे पैसे नाही हो साहेब, हे माझ्या मुलाचा हसू आहे, हा माझ्या मुलाचा आनंद आहे आणि एका बापाचा विश्वास आहे. हे काही मला सांगू नको, हे पैसे मला दे. साहेब हे जर पैसे तुम्ही घेतले ना साहेब, हे जर पैसे तुम्ही घेतले ना तर एका मुलाचा आपल्या बापावरचा विश्वास कमी होईल. साहेब कृपया हे पैसे घेऊ नका साहेब. असं म्हणतानाच तिसरे सर्व काही पैसे उचलले, घेतले, हिसकले आणि खिशात घातले. चालले घेऊन म्हणाला. दुःखातच किसनाने पायऱ्या खाली ओलांडल्या आणि किसना जड अंतकरणाने आणि डोळ्यात डबडबलेले डोळे घेऊन घरी गेला. गणेश तर दारात उभाच होता. संध्याकाळी बाबा येतात म्हणून. आणि गणेशला बाबा दिसले. तसा गणेश पळाला, बाबा बाबा माझी साय. साडेवरच बिचारा लेकरू थांबलं. कर सुद्धा त्याला म्हणता आले नाही. आणि किसनाच्या डोळ्यातले अश्रू त्याला टिपले आणि लगेच म्हणाला, अहो बाबा बाबा तुम्हाला माहिती आहे का, माझी ना उंचीच नाही वाढली, त्याच्यामुळे माझी सायकलवरून पायच फिरत नाही नो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का, आमच्या बाई म्हणाल्या की अरे चालण्याने व्यायाम होतो, त्याच्यामुळे बाबा सायकल जाऊ दे मला नको. त्या गणेशचा आवाज अजून जड झाला. बाबा मला माझ्या सायकलपेक्षा तुमच्या डोळ्यातले अश्रू प्रचंड प्रचंड किमती जाऊन आहे, त्याच्यामुळे बाबा मला सायकल वगैरे काही नको, फक्त तुम्ही रडू नका. आणि दोघं बाप लेक त्या क्षणाला एकमेकाच्या मिठी ओक्सा रडायला लागले. सगळं घर तिथे एकत्र जमलं. त्या आजीच्या त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ट्रिंग ट्रिंग असा आवाज आला. लगेच बाहेर पाहतात हे दोघं जण, तर बाहेर दुकानदार आणि ते टीसी सायकल घेऊन तयार. दुकानदाराने केक आणला, सायकल आणली, टीसीने सायकल आणली. साहेब तुम्ही इथं कसे काय? अरे बाबा या जगात अजून माणुसकी जिवंत आहे. तुझे जे अश्रू होते, तुझं ते बोलणं होतं, ते मला निश्चित प्रामाणिक वाटलं होतं. आणि म्हणून मी दुकानदाराकडे गेलो, मी सायकल घेतली, दुकानदाराने पेढे घेतले आणि आज आपण तुमचा वाढदिवस साजरा करू. 4-5 जण वाढदिवस साजरा करायला झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकडे बाबा रे, या जगामध्ये माणुसकी जिवंत आहे याचे तुम्ही 2 ज्वलंत उदाहरणं आहेत. वाढदिवस साजरा होत असतानाच गणूचं लक्ष मात्र त्या सायकलकडे होतं, कारण त्याला आता सायकल खेळायची होती.